श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी कसे वाल्या कोळ्याचे वाल्मिकी झाले व यांचा पुणे जिल्ह्याशी काय संबंध आहे, वाल्मिकी ऋषीची समाधी आपल्या महाराष्ट्रात कुठे आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। रामायण म्हटले की आपल्या भारतीयाचा ऊर एवढा भरून येतो की रामायण हे आपल्या भावनेशी जुडलेले आहे। रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जीवनात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात। पुत्र असावा तर श्री प्रभू रामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामासारखा, भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी। खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा, तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी, कारण तीच खरी रामायणाची करती धरती आहे। हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिलेलं आहे। आज आपण वाल्या कोळी नारद मुनी यांची एक कथा ऐकणार आहोत। पूर्वी जंगलात वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर राहत होता। तो काय करायचा, जंगलात एकच मार्ग होता, तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा, त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा, त्या पैशावर आपले घर चालवायचा। वाल्या कोळ्याने अनेक लोकांचे जीव घेतले। वाल्याचा एक नियम होता, एक माणूस मारला की एक दगड रांजणात टाकायचा। असे अनेक रांजणे भरली गेली। एके वेळी नारद मुनी तिथून जात होते। वाल्याने नारद मुनीला झाडाला बांधले, दम दाखवू लागला। नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते। हे नारायण नारायण हा मंत्रजाप सतत करत असतात। नारद मुनींना वाईट वाटले, वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल। ते लगेच वाल्या कोळ्याला म्हणाले, अरे तू इतकं पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे। त्यावर वाल्या कोळी म्हणाला, मी हे पाप माझ्या बायको मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो। तेव्हा नारद मुनी म्हणाले, तू त्यांच्यासाठी एवढं करतोस तर मग जा त्यांना विचार, मी पाप करून सगळं तुम्हाला खायला प्यायला देतो तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का? वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायकोला व मुलांना विचारले। तेव्हा त्याची बायको म्हणाली, तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही। तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्याचे पाप तुम्हीच भोगा। हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला खूप वाईट वाटले। त्यानंतर त्यांनी मुलांना विचारलं, तुम्ही माझ्या पापाचा अर्धा वाटा घेता का? मुलांनीही नकार दिला। हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला वाईट वाटले। इथूनच त्याच्या जीवनाचा कायापालट झाला होता। त्याला वाटले, आपण एवढी वर्ष निरापराध लोकांना फार त्रास दिला, त्यांच्यावर दमदाटी केली, काहींना तर जीवे सुद्धा मारला आहे। त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला। वाल्या कोळ्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला। तो लगेचच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला, आपण मला क्षमा करा, या घोर पापातून मला मुक्त करा। तेव्हा नारद मुनीने प्रेमानं म्हटले, वाल्या तुला पश्चाताप होतोय ना, आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा मंत्र जाप कर। जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच बसून मंत्र जाप कर, मी लगेचच जाऊन येतो। असे म्हणून नारद मुनी अंतर्धान झाले। आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला। त्याला रामराम असे म्हणता येत नव्हते, म्हणून तो मरा मरा असं मंत्रजाप करू लागला। पण तो नामस्मरण खूप मनापासून करत होता। असं करता करता एक दिवस गेला, 4 दिवस गेले, एक आठवडा गेला, तरी वाल्या कोळी नामस्मरण करत होता। 1 मास 2 मास असे करत करत वर्ष झाली, पण नारद मुनी आले नाहीत। पण वाल्याचा मंत्रजाप अखंड चालूच होता। वाल्या कोळी ज्या रानात बसला होता तिथे त्याच्या भोवती लाल मुंग्याने वारुळ बनवलं, तरीही वाल्या कोळी उठला नाही। हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्याच्या वारुळाखाली झाकले। त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनीने सांगितलं आहे तोपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार आहे। असे न खाता पिता शेकडो वर्ष नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे, तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो। तू आता वाल्या कोळी नाहीस, आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस।
असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला। याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले। वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते। त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र राहायचे। हे सगळे कशामुळे झाले तर नामस्मरणामुळे। मग आपण सुद्धा प्रतिदिन नामस्मरण केलं पाहिजे। वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनण्यासाठी त्याला नारद मुनीने सहाय्य केले। नारद मुनीच्या सल्ल्यामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला। वाल्मिकीचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला असे सांगितले जाते, पण वाल्मिकी ऋषीची संजीवन समाधी मात्र जेजुरीच्या जवळ वाल्या गावात आहे। वाल्मिकी ऋषी वाल्याचे वाल्मिकी पुणे जिल्ह्यात झाल्याचा उल्लेख आहे। रामायणाचे कर्ते आद्यकवी ऋषी वाल्मिकी पुणे जिल्ह्यातले आहेत। वाल्या कोळ्याने ज्या झाडाला देवर्षी नारदांना बांधले होते ते झाड आज तागायत त्या ठिकाणी आहे अशी लोकांची मान्यता आहे। वाल्मिकी ऋषीच्या या जिवंत समाधीच्या दर्शनाला अवश्य जाऊन या।